उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठकीमध्ये खासदारांना जबाबदाऱ्या नेमून देण्याच्या संदर्भात चर्चा होणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेतली। प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करून नवीन तरुण चेहरा देण्याची केली मागणी। सभागृह नेता पदासाठी मात्र पटोले आग्रही। काँग्रेसच्या राजवटीमध्ये आरोप झाल्याच्या नंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले। ही प्रथा चुकीची होती, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। राजकारणामधून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम झाला, चव्हाण यांची टीका। शिवभोजन थाळी बंद करण्याचं कारण काय? संजय राऊत यांचा सरकारला प्रश्न। अदानींच्या योजना कशा काय सुरू राहतात? राऊतांचा सवाल। शिंदे त्यावेळी ठाकरेंच्या सरकारमध्ये होते, त्यांनी जाब विचारावा, राऊतांचं आवाहन। तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी जबाब नोंदवला। नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचाही तपास पोलीस करण्याची शक्यता। गरिबांची मुलं बेरोजगारी महागाई याला कंटाळून रेल्वेतून कुठेतरी निघून जातात, तर श्रीमंतांची मुलं बँकॉकला पळून जातात। तानाजी सावंत यांच्यावरती संजय राऊत यांची खोचक टीका। जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका करताना संयम ठेवावा, मंत्री उदय सामंत यांचं आवाहन। गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज, सामंत यांचं वक्तव्य। बीडमधील 310 शस्त्र परवाने रद्द। ज्यांच्यावरती यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्यांचे पिस्तूल परवाने रद्द। मागील एका महिन्यामध्ये 25% व्यक्तींचे परवाने रद्द। सांगलीमधल्या पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर जयंत पाटील यांच्याच तालमीत तयार झालोय असं म्हणत उदय सामंत यांच्याकडून जयंत पाटील यांचं कौतुक, तर चंद्रकांत दादांकडून सुद्धा जयंत पाटील यांची स्तुती। संजय दिना पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। 26 नोव्हेंबर 2024 ला सुद्धा याचिका फेटाळली होती। मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एसआयटीच्या पथकाकडून नागरिकांची तपासणी। जन्म मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांची चौकशी। बांगलादेशी रोहिंगे यांना जन्मदाखले वाटप केल्याची सोमय्यांनी तक्रार केल्याच्या नंतर तपासणी सुरू। बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या प्रकरणामध्ये मालेगावमधल्या एका वकिलावरती गुन्हा दाखल। जन्मदाखल्यांची बनावट कागदपत्र तयार करण्यात वकिलाची भूमिका संशयास्पद असल्यामुळे कारवाई। वडाळा ते कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख या 2 मेट्रो मार्गिकांच्या मिळून 10 स्थानकांवरून वर्षाअखेर मेट्रो धावणार। वर्षाअखेरीस नव्या 4 मेट्रोंचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार। बुलडाण्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवरती परीक्षा केंद्र परिसरामध्ये जमावबंदी लागू। झेरॉक्स दुकानं परीक्षा कालावधीमध्ये सक्तीनं बंद ठेवली जाणार। 34,000 पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार। पुण्यामधल्या बिबवेवाडीमध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू। राज्यामध्ये जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 7 वर। 98वं मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान नवी दिल्लीमधल्या तालकटोरा स्टेडियमवरती होणार। संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनामध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमानतळावरती भव्य स्वागत। यावेळी मोदींना देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर। सौदी अरेबियाने 14 देशांसाठी व्हिसाचा नियम बदलला। सौदी अरेबिया हज आणि उमराहच्या पार्श्वभूमीवरती नियमांमध्ये बदल। हजसाठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांवरती सुद्धा परिणाम होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।